घरी पोचतो आता आम्ही. बिल्डिंग खाली आलो. तो मीच होता म्हणून आवाज द्यायला मी हे केलं, त्याला जाऊन लक्ष नाही. सो आता पोचलो आपण घरी आपल्या. आणि गाडी कुठे लावायची बघूया. का तर नवीन गाड्या आहेत, फटाकडे लावतात पोरं, म्हणून बघूया. 1 मिनटं. जेवण बिवून झालेलं आहे आमचं. आता आम्ही पोट मस्त भरलाय पण झोप आली. काय काय खाल्लंय? काय काय खाल्लंय? डाळ भात, भेंडी मसाला, चपाती, पापड 2 माझे पर्सनल, शेजवान चटणी घरात बनवलेली होममेड शेजवान चटणी, आईच्या हातची स्पेशल. आणि आता तिला सोडतो घरी आणि डायरेक्ट लोणावळ्यात भेटूया आपण गोप्रोच्या व्ह्यूनी. सो गाईज आपण आता पोचलोय लोणावळ्याच्या घाटामध्ये. काम 25 के. समोरून गाडी येते काय? गाडी 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 नाही. लोणावळ्याच्या घाटामध्ये पोचलेलो आहे आता. लोणावळ्याच्या घाटामध्ये म्हणजे खोपोलीवरून आपण वरती जातो, त्या वरच्या रोडला आहे. अरे यार काहीच मला ना अजिबात कायच दिसत नाही जर मी काच लावतो तर. पूर्ण फॉग आला आहे म्हणून मी विदाऊट हे लावता चालू होईल. आता लावले का सध्या तुम्हाला व्हॉइस क्लिअर येण्यासाठी. आणि आय थिंक चालू आहे गोप्रो. हां सो सॉरी यार, मी विसरून गेलो मगाशी ते घरी असताना बघायचं की गोप्रोमध्ये किती आपल्याला दिसते क्लिअरिटी. आपण आता चाललोय सरळ आज एवढ्या गाड्या चालल्यात ॲट अ टाइम. आज गर्दी आज काय हे पण नाही आहे ना, मंडे ट्यूजडे वेनसडे काय नाही. आणि भाऊने आपल्या मध्येच गाडी लावली आहे एकदम मधोमध. त्याच्या पप्पाचा रोड आहे त्याच्या पप्पाचा रोड होता हा, तर ती जागा त्याचीच आहे म्हणून त्याने गाडी तशी लावून ठेवली आहे. सो तोच रिझन आहे त्यांनी गाडीमध्ये लावण्याचं की ती त्याच्या पप्पाची जागा आहे. सो ती त्याच्याच नावावर आहे अजून, म्हणून तो बिंदास गाडी लावून उभा आहे तिकडे. बस एवढंच रिझन आहे. आणि हे काय पार्लेजीचे बिस्किटे चालत आहेत इथे. रात्रीचं एड्यासारखे बस बीसवाले गाडी बिडीवाले येतात. इथे घाल इकडे घाल. मादर फादर आजी आजोबा मावशा 2 रे. तर काय भेंडी साला एवढा मोठा ट्रक घेऊन ओव्हरटेक करतो, एक साईडला येतोय. यायला जसं काय बाईक आणि 4 व्हीलर चालवतो छोटी छोटी. खरंच यार लोक पण असे आहेत ना एकदम थर्ड क्लास. आईच्या गावात काय दिसत नव्हतं. भेंडी गाईस जरा सांभाळून घ्या, मला कायच दिसत नाही. काच लावलेली मला समोरचं कायच दिसत नव्हतं. पूर्ण स्प्लिट झाली ती. हे हो एंटर कॉल भैया. चलो धीरे धीरे. इतना का है भगा रहे हो बे? हम भी भगा सकते हैं लेकिन हमरा गाड़ी ना ही भैया, इसके लिए ना ही भगावत है. अरे बाबा माणसं बिनसं कुठे आहेत का नाही ते. मला गाडी थांबवून हेल्मेट काढून इयरफोन लावायचा आहे का तर मला जमणार ना त्याशिवाय. का तर मला फोनवर बोलायला लागणार आणि फोन चालू ठेवायला लागणार. मी थांबवतो आणि हेल्मेट वगैरे काढून जरा इयरफोन लावण्याच्या प्रक्रियेमध्ये घुसतो ना. मेरी जाने तमन्ना तंतना नन्ना. और स्वप्नील भाई तुम भी आ गए क्या पीछे पीछे? मला वाटलं तू राहिलास काय. सही वाटलं ना. हॅलो गाईस, आता आम्ही जे साताऱ्याला जात होतो इथे जाता जाता आम्ही एका हॉटेलला थांबलेलो. हॉटेल तुम्हाला दिसेल साईडला, हॉटेल ब्लॉसम म्हणून आहे. मी पूर्ण याचं एकदम गाईस ना रिजनेबल रेट आहे. आणि जे टेस्ट होतं
आम्ही तिकीट बनवायला सांगितलं म्हणून त्यांनी असं हॉटेल आहे इथे, हॉटेल ब्लॉसम म्हणून. एक नंबर टेस्टी होतं जेवण आणि एकदम आतमधली इंटिरियर वगैरे छान आहे, तुम्ही बघू शकता हॉटेल. हे पूर्ण इंटिरियर आहे. आणि फॅमिली डेस्क आहेत 2 आणि हा पूर्ण रेट आहे, तुम्ही रेट बघू शकता एकदम रिजनेबल रेटमध्ये. आणि यांचं फेमस आहे मसूर आणि काय होतं ते, मसूर आणि शेवभाजी, अख्खा मसूर आणि शेवभाजी. हे बघा अख्खा मसूर आणि शेवभाजी जी आहे ही यांची खूप मस्त एकदम टेस्टी जेवण होतं. आणि मेन म्हणजे मराठी लोकांचं हॉटेल आहे, तर तुम्ही नक्की विजिट करा. जे पण कोणी याल तर इथे ब्लॉसम म्हणून हॉटेल आहे, ते मी दाखवलं आता बाहेरून, तर नक्की विजिट. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो याची, हॉटेलची लोकेशनची. ओके, सो बाय. सो गाईज आता आपण लेफ्ट मारला पुण्याला जायला, सॉरी राईट मारलाय पुण्याला जायला. आता हा तुम्हाला एरिया माहितीच असेल, जे पुण्यातले असतील त्यांना माहिती असेल. तर 2 रस्ते जातात, एक स्ट्रेट आपण जर जातो ओल्ड पुण्यानी, ओल्ड खोपोली पुणा एक्सप्रेसनी, आणि हा तिथून जाता जाता महाराजांचा जिथे पुतळा आहे तिथून तो लेफ्ट, महाराजांचा पुतळा आय थिंक काहीतरी आहे तिकडे, एवढं लक्ष नाही दिलं आता, रात्र होती तर. आणि तिथून राईट मारलाय, राईट मारून आता आतमध्ये ह्या रोडने चाललोय. आम्ही थांबलो होतो, दादा आणि वहिनी आहेत मागे, मी आणि हा स्वप्नील चालवते पुढे गाडी. तर असं आम्ही आता चाललोय. तरी साताऱ्यापासून आतमध्ये म्हणजे पुन्हा अजून तर काय आला नाही, आणि आता वाजलेत 1 वाजलाय. आणि साताऱ्यापासून पण काहीतरी 8 किलोमीटर आहे आतमध्ये अजून, जिथे आपल्याला जायचं आहे. आणि मग तिथून कसं काय यायचं वगैरे बघा. सातारा 129 किलोमीटर अजून, आणि ते 8 म्हणजे राऊंड फिगर बोललो तर 140 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे. 140 किलोमीटर म्हणजे 140 किलोमीटर जायचं म्हटलं तरी आपल्याला जायला पहाटे 4च वाजतील असं माझा अंदाज आहे. 3:30 तरी पकडा. तर असा हा हायवे आहे तर काय विषय नाही, लवकर जाऊ. आणि मला ना आता हे डबल पॅडिंग आहे ना हेल्मेट, तर एकदा असं तोंड असं हे झालं, ते बोलतोय ना तर ते गालाचं असं चावल्यासारखं होतं. काहीतरी जुगाड करायला लागणार, जुगाड करले, जुगाड करले करले कोई जुगाड करले, जुगाड करले मारुती रे. एकदा यूट्यूबचा प्राईम सबस्क्रिप्शन संपलं तर ते स्पॉटिफाय डाउनलोड करत आहे. आता सबस्क्राईब परत रिचार्ज मारत होतो, रिचार्ज मारायला चाललोय तेवढं चाललं येतं, रिचार्ज मारायला चाललोय तेवढं पूर्ण पण येत आहे. म्हणजे आम्ही थांबतो साईडला, रिचार्ज मारायची आठवण येते तोपर्यंत हे लोक येतात, मग निघायला लागतं. आणि आय थिंक आता ह्याची पण बॅटरी लो होते. हां, येल्लो दिसतंय मला, म्हणजे लो होणार आहे आता, संपत आली आहे. तर आता आय थिंक मी चहा वगैरे प्यायला थांबू, चहा प्यायला थांबलो की डायरेक्ट मग हे करणार, चहा प्यायला थांबू तेव्हाच मी बॅटरी वगैरे चेंज करतो. आता रात्रीचं तर तुम्हाला काय दाखवू नाही शकत, रात्रीचं इथे काय विषयच नाही. तर आपण डायरेक्ट काय आहे ते बघू पुढे, की काय इंटरेस्टिंग वाटलं. चहा प्यायला थांबलो तर तिथे मी कंटिन्यू करतो. गाईस मला असं वाटलं की मी रस्ता विसरलो आहे. रस्ता विसरलो म्हणजे मी चुकून दुसऱ्या रस्त्यात आलो आहे असं मला डाऊट येतो जरा. तर हा एक्सप्रेस वे आहे, पुणे एक्सप्रेस, आणि ते मला असं वाटतं टर्नल लागला कसं काय कळत नाही. एकदा आलो आहे रात्रीचं, आणि पुण्याला मी 4 व्हीलर घेऊन आलो आहे म्हणून मला काय वाटत नाही. आता बाईकवर आलो आहे, आणि हा टनलमध्ये मला आय थिंक पकडलं तर वाद्य होणार आहे. जाऊया बघूया. स्वप्नीलला मी लावला आहे कॉल, त्याने उचलले ना कॉल, आय थिंक त्याला आवाज नसेल आला. आता हा टनल आहे, रस्ता तर बरोबर आहे, आपल्याला काही त्याचं टेन्शन नाही. मी काय डायरेक्ट जाईन शोरूममध्ये जिथे जायचं आहे मला. पण माझं असं डाऊट येतं मला की मी चुकीच्या रस्त्याला आहे.
चुकीच्या रस्त्याला आहे का रस्ता बरोबर आहे. स्वप्नीलचा फोन आलेला आता, बोलला मी टनलच्या पुढेच उभा आहे, टनल लागतं. मी त्याला बोललो चुकीच्या रस्त्याला गेलो आहे काय, मला असं डाऊट येतोय. तर तो बोलला नाही तू ये पुढे, बरोबर आहे टनल लागतो करून. तर म्हणून मी आता हा स्वप्नीलाच आय थिंक इंडिकेटर देऊन तो साईडला उभा आहे. स्वप्नील असायला, हां स्वप्नीलाच आहे. अरे मला वाटलं टनल कुठून आला, बोललो चुकीच्या रोडला आलो काय. काय ठीक आहे चल. सो गाईज बरोबर होतो, स्वप्नील भेटला काय ना तेवढं शॉर्ट दाखवायला तुम्हाला बोललो कॅमेरा ऑन करतो. बॅटरी पण चेंज नाही केली आहे. आता इकडे एक एरिया आहे, काहीतरी नाव बोललं स्वप्नील मला, के वरून काहीतरी आहे काय माहिती. सो तिथे आम्ही आता चहा पियाला थांबणार आहे आणि वाटलंच तर काहीतरी खाऊ. पण खायला तर काय ना, आता पोट भरलं आम्ही जेवण आलं म्हणून. पण चहा पिऊ, कॉफी घेऊ आणि मग कंटिन्यू करू. अवतार चांगला आहे रे, मला वाटलं अवतार खराब झाला असेल पण अवतार चांगला दिसतो. मला वाटलं अवतार खराब असेल पण चांगला दिसतो. चहा बी पिऊन झाले आता. चहाचं काढलं ना पहिले, चहा पाहिजे थंडी लागत होती कुडकुड. अरे इथे पुरला घट्ट थंड झाले, छाती भरून आली. 2 वाजले, चहा पिऊन झाले. 81 किलोमीटर जायचं आहे. अपनी इधर ये स्वप्नील भाई की है, ये वहिनी की है, अरे दादा की आहे. असं बोलतोय की ह्या काकांकडे श्रीमान लेजंड थांबला होता भुर्जी खाय. आम्ही पण इथेच थांबलोय का, श्रीमान दादा इथे थांबला होता. काय हे खूप थंडी आहे आता. काही एवढी थंडी लागते ना, आखे दात बी शिवायला लागलेत. हातात ग्लव्स पण नाही आहे. मी नशीब कुठे हे घातले जॅकेट, ते नेटचं जॅकेट नेटचं आहे ते, म्हणून पूर्ण हवा आतमध्ये जाते. 2 मिनटं गाडी उभी नाही केली तर लगेच दव पकडतोय. खूप बेकार थंडी, खूप बेकार थंडी. काहीच आणलं ना, जॅकेट पण नाही आणलंय, ग्लोव्स पण नाही आहेत. प्रॉपर जॅकेट पाहिजे होतं. असं वाटत होतं की बॅग घेऊ पुढे, पण टाकीवर स्क्रॅचेस पडतील म्हणून बॅग नाही घेत आहे. खूप बेकार थंडी लागते, खूप जास्त. आता इथून सातारा अजून मी आता बघितलं मागे 39 किलोमीटर दाखवलं. 40 पकडूया आपण. 40 किलोमीटर म्हणजे आता वाजलेत 4 वाजलेत काहीतरी. 4 वाजून 5 मिनटं, 4 वाजून 5 मिनटं झालेत. हे बघा, सातारा सरळ, बँगलुरू सातारा, काय कवटे गावाचं नाव असेल. तर साताऱ्याला 40 किलोमीटर अजून. आणि एवढी बेकार थंडी आहे ना, अक्षरशः हालायला होते. पूर्ण व्हायब्रेट मोडला एकदम. खूप जास्त थंडी आहे. आता जर परत या साईडला आलो ना तर ग्लव्स तर नक्कीच घालेन. म्हणजे अजून प्रॉपर थंडी पण चालू नाही झाली आहे, तरी इथे ते अशी थंडी आहे की अक्षरशः हालायला हातमधून. मम्मी हॅलो गाईस, HP थांबलोय आम्ही. अरे फ्लॅश का चालू होतं रे. HPच्या पेट्रोल पंपला थांबलं 2 जण. ते 2 कुठे पोचलो, वाईला आहे आम्ही आता. खांबाटकी घाट सोडला आणि आता इथे साईबाबांची मूर्ती आहे, पण तुम्हाला दिसणार नाही. बघ इकडे वाटते, हीच आहे ना रे, ही झाडाच्या मागे आहे ती. हा हीच आहे. ही मूर्ती आहे, मोठी आहे. काय आहे काय रे तिकडे.
ते काय आहे का तिथे मूर्तीचे होते तुला माहिती ना याला गाव आहे काय तुला माहिती घाटाच्या अलीकडे काय गाव नाही मस्त वाटते रोड एकदम हायवे छान आहे आणि घाट एवढा सुंदर होता ना खूप मोठा होता म्हणजे मजा आली चालवायला बाईक एमटी असली ना फुल असं वाकत आणलं असतं पण काय आता गाडी नवीन आहे दुसऱ्याची आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळोख होता तुम्हाला काय दिसलं नसतं म्हणून मी गोप्रो ऑन नाही केला पण खूप इच्छा होती चालू करायची जाऊ दे मला असं डोकं चोळून झोपायला लागले मला आता जाताना मी बसनी जाणार आहे आणि झोपून जाणार आहे वन साईड ना डायरेक्ट बसमध्ये बसल्या बसल्या झोपणार आहे आपल्याला 5 तास लागणार ना घरी जायला म्हणजे तरी आपल्याला 10 वाजतील घरी जायला ना 10-11 नाही 7 पर्यंत किती वाजले आता 3:30 3:30च्या हिशोबाने बोललो मी तुला 5-6 वाजतील तुला 10 वाजतील मी परफेक्ट बोललो 10 आई बसणार आहे आपल्या गाडी आता आपण डायरेक्ट बसमध्ये बसणार आहे आपण आता डायरेक्ट भेटूया शोरूमला गाडी ठेवताना काय अजिबात बोलायची इच्छा नाही कुलकुले दुखायला लागले तुझी कुलकुले दुखायला लागले कुलकुले ऑलमोस्ट गाईज आता सातारा सिटीमध्ये पोचलो आम्ही ऑलमोस्ट नाही पोचलोच आता मला वाटतं 1 किलोमीटरवर घर आहे शोरूम आहे आता शोरूमला तर ठेवण्यासारखं नाही पण घरी त्यांच्या दादाच्या घरी जाऊन गाडी ठेवू आम्ही आणि पाठीमागे एक मस्त एक महाराजांचं असं हे होतं खूप मस्त वाटत होतं बघून मी आता येताना दाखवतो मी येताना आता रिटर्न येईन ना तेव्हा दाखवतो का आता दाखव परत याच्यावर बाईकवर न जाऊ शकत पार्टी आणि ती एकतर थंडी वाजते जाम सो ठीक आहे पोचलो आम्ही आता गाडी लावू आणि मग रिटर्न फिरू 6च्या बसने आता इथून 6 वाजताची आम्हाला एक बस आहे शिवशाही और जी पण भेटेल त्याच्याने आम्ही रिटर्न निघणार फॉर पनवेल जे लोक रनिंग बिनिंग करतात पार्टी योगा बिगा चालू होत्या 5 वाजता उठून हे धावतात पब्लिक धावा बिवासाठी निघालेत चांगली गोष्ट आहे सकाळी रनिंग केली पाहिजे मी पण करायचो 2 दिवस धावलो आणि घरात बसलो सो तुम्ही असं करू नका तुम्ही असं माझ्यासारखं करू नका ठीक आहे आता पोचलो आपण जाताना तुम्हाला ते दाखवतो एक सर्कल होता त्याला सर्कल नाव दिलेलं होतं मॅपवर पण बघितलं तर महाराजांचं तिथे एक मूर्ती होती छान अशी 2 मूर्त्या होत्या आणि किल्ल्यासारखं एकदम असं हे बनवलेलं स्ट्रक्चर बाहेरचा एकदम सुंदर होतं एकदम सुंदर बनवलेलं सो आता आलो आहे आपण त्याच्या घराच्या इथे आता मी पूर्ण नाही दाखवू शकत तुम्हाला आता त्याची इथे पोचतो आहे आणि निघालो की मग आपण डायरेक्ट महाराजांच्या इथे भेटूया आणि मग बस पकडून डायरेक्ट लुडकूया गुड नाईट चलो गाईज गुड नाईट गुड मॉर्निंग झालेली आहे आमची गुड नाईट होते इथे बसले आणि आपण झोपलेल बायकेसात भेटे इतर आणि येताना बाईकने आलो आता मस्त एसी बस मध्ये आधीच कुडकुडलोय एसी घ्यायची अजिबात इच्छा नाही आम्हाला इव्हेंट बंद आहेत ना हे चालू आहे का नाही हे बंद आहे का हा बंद आहे हा हे बाई ओके हा पण बंदच राहून दे असं इव्हेंट बंद ठेवलेत आता काय टेन्शन नाही आता झोपायचं डायरेक्ट गुड नाईट आणि दादा हे वर घेऊन जा मग हे वर ठेव चलो गाईज गुड नाईट जाम झोपाले आता बोलायची ताकद नाही डोळे झोपतात ब्लॉग एंड मी रेग्युलर करतो हा सो फायनली गाईज घरी पोचलोय दादाच्या परिदाच्या घरी आलो आता मी आज इथेच राहणार आहे आणि उद्या माझं काम आहे थोडं सो उद्या बाहेर चाललोय परत आणि आता मी ब्लॉग एंड करतोय आलो आम्ही काहीतरी अर्धा तास झाला असेल मला येऊन डोळे पूर्ण सुजलंय सगळं
कुले गेले सगळे सुजलेत. आता डायरेक्ट गुड नाईट होणार आहे. आंघोळ करून फ्रेश होऊन अवतार बघा एकदम पूर्ण केस बिस पूर्ण घट्ट झालेत धुळीने. आम्ही आलो शिवशाहीने येताना मस्त झोपलो गाडीत बसल्या बसल्या आणि डायरेक्ट इथे उतरलो कलंबोलीला. तिथून मग इथे दादाच्या घरी आलो ऑटो पकडून आणि शोरूमला गेलो. स्कूटी घेतली आणि इथे ऑटो पकडून आलो. स्वप्नील तिथूनच गेला बाईक घेऊन आपली MT. आता सगळे लुडकणार आहेत. सो हा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप ब्लॉग तुम्हाला आवडेल. का तर माईकमधून आवाज कसं येतो काय नाही काय मला पण आता माहिती नाही. मी चेक करेन नंतर. आता ताकद नाही, डोळे असे एकदम हे झाले. सो मगाशीच मी करणार होतो एंड गाडीमध्ये दाखवणार होतो अजून काय काय, पण अजिबात इच्छा नव्हती. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.